आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार होता आणि पहिल्या गुरुवारी मला काय पूजा वगैरे मांडणं पॉसिबल झालं नव्हतं. म्हणूनच म्हटलं आज लवकर उठले, त्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा कडक असा चहा बनव. उंबरठ्याची पूजा लगेचच करून घेतली. त्यानंतर स्वामींचा अभिषेक पण करायचा होता, कारण मागच्या गुरुवारी नेमकीच गावाकडून आले होते, म्हणजे मावशीकडून. आणि ना त्याच दिवशी गुरुवार होता आणि घरी आल्यानंतर इतके जास्त थकले होते, म्हणून पूजा वगैरे मांडायची इच्छा झाली नाही आणि सामान वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी स्किप केलं. आणि म्हणूनच मग या गुरुवारी मला सगळं काही करायचं होतं. त्यामुळे मग मस्त असं माऊ मी आणि तिचे पप्पा आहे ना सगळं सामान आणायला गेलो होतो. सगळं घेऊन आलो. त्यानंतर मम्मीच्या घरी पण गेले होते येता येता, आणि तिच्या नानाची आणि तिची अशी काही मस्ती चालू होती. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर लगेच मी सगळी तयारी करून ठेवली होती, म्हणून मग पूजा मांडून घेतली. त्यानंतर पोथी वाचली आणि त्यानंतर लगेच मग चहा बनवला. परत मी रेडी झाले, कारण आहे ना माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे आज हळदीचा कार्यक्रम होता, म्हणून तिकडेच जायचं होतं. आणि जाता जाता आहे ना हे पण बघितलं, आज आठवड्याचा गुरुवारचा बाजार पण होता, पण आम्ही काही बाजारात गेलोच नाही, कारण आहे ना खूप जास्त उशीर झाला होता आणि तिकडे हळदीला पण जायचं होतं. म्हणूनच मग हळदीच्या ठिकाणी गेलो, बांगड्या वगैरे भरल्या आणि तिकडे फोटोशूट चालू होतं. तिकडनं लगेच आम्ही ना दत्त मंदिरात गेलो, कारण आज दत्त जयंती पण होती, म्हणून छान असं दत्तांचं दर्शन घेतलं. रांगोळी तर इतकी छान अशी काढली होती ना, ते बघून एकदम मन प्रसन्न झालं. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो आणि असा संपवला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो तुम्ही करत नाही, फॉलो पण करा.